नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात म्हणून स्वामीचा हा संदेश ऐकत आहात. स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत की तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. तुमच्यामध्ये ते विशेष गुणधर्म आहेत जे मला आवडतात. तुम्ही आता देवाच्या दृष्टीच्या समोर उभे आहात आणि देव तुम्हाला पाहत आहे. तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य उपक्रम करत आला आहात आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता मिळणार आहे. तुम्ही जे पाहू शकत नाही ते देव पाहत आहे आणि तुमचं भविष्य स्वतः स्वामी पाहत आहे. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत, जे प्रयत्न तुम्ही आज करत आहात, त्यामध्ये तुम्हाला खूप यश मिळवून देणारा आजचा हा संदेश आहे. काही गोष्टी तुला खूप सतावत आणि खूप कष्ट करूनही मिळत नाहीत, परंतु बाळा आता मोठा श्वास घे, विश्वास ठेव आणि स्वामींचा प्रत्येक शब्द ऐकून घे. कारण ज्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस, प्रार्थना केलीस, ती प्रार्थना आज स्वीकार झाली आहे. आनंदित हो, कारण तुला खरे वाटणार नाही. हा संदेश तुझ्यासाठी फक्त ऑनलाईन बोलणे नसून तुझी भावना समजून घेणारा आणि तुला स्वामींपर्यंत पोहोचवणारा संदेश आहे. बाळा, ज्या गोष्टीची तू खूप दिवसापासून आजही सोडून दिलीस की तुझ्याने ते शक्य होणार नाही, पण आता जोमाने कामाला लाग. कारण तीच गोष्ट तुझ्यासमोर अचानक येणार आहे आणि ती तुला स्वीकार करताना खूप आनंद आणि उत्साह येणार आहे. कुठलीही संधी असो किंवा माणसे, तुझ्या जीवनातले आता वाईट गोष्टी संपणार आहेत. तुझ्यामध्ये जी कमतरता आहे ती आज मी या संदेशामार्फत दूर करत आहे. आता जास्त विचार करू नको, जास्त विचारामध्ये हे गुंतवून राहू नकोस. कारण येणारा काळ खास तुझा असेल आणि त्यावेळेवर तुझेच राज्य असेल. जर कोणी तुला तुझी चूक तुझ्या तोंडावर सांगत असेल तर राग मानू नकोस आणि त्याबद्दल तुझ्या मनामध्ये तिरस्कारही करू नकोस. याउलट समोरच्याचे आभार मान, कारण तेच बोलणारे लोक आहेत जे तुला खरेच आयुष्यात पुढे नेण्यासाठी उत्साही असतील आणि तुला प्रेरणा देतील. त्याच्यापेक्षा कोणी तुझे चांगले मित्र असू शकत नाही. तोंडावर गोड बोलून मागे लाथ घालणाऱ्या लोकांपासून सावध राहा, कारण ती लोक तुला कधीही तुझी कमतरता आणि तुझा धोका दाखवून देत नाही. जर वर असलेल्या देवाबरोबर तुझे नाते चांगले असेल तर मग खाली असलेले माणसं, दुष्ट लोक तुझं काहीही बुडवू शकत नाहीत आणि काहीही वाईट करू शकत नाहीस. मग तू सहमत असेल तर होय स्वामी, मी सहमत आहे आणि मला हा अनुभव आला आहे असे कमेंट करायला विसरू नकोस. भाग्यवान ठरशील आणि स्वामींच्या मार्गात आला आहेस तर स्वामी सेवा करण्यासाठी स्वामींच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून जा. तुझ्याकडून एक भाग्याचे काम होईल. स्वामी सांगतात की जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेची पूजनाने रूपांतर करून स्वामीबद्दल विचार करतात की माझी चिंता दूर का होत नाही, तर तुम्ही सतत ती चिंता पूजत असाल, तिचे स्मरण सतत करत असाल तर तुमची चिंता कधीही मिटणार नाही. तुम्हाला रोज चिंतेची पूजाच करावी लागेल. जर तुला चिंता दूर करायची असेल तर सर्वात पहिले मन मोकळे कर आणि देवाचा आधार घे. देव तुम्हाला म्हणत आहेत किती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्यात असलेले गुण विशेषण ओळखावे लागेल. प्रत्येकाकडे काहीतरी चांगलं करण्याची कला असते. तुला तुझी कला ओळखायची गरज आहे. तेच तुला तुझ्या आयुष्यात नवीन मार्ग दाखवतात, तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडतील. तू प्रयत्न करून करून थकला आहेस, पण हार मानू नकोस. तुझं ध्येय जास्त लांब नाही आहे. तू विजयाच्या खूप जवळ आहेस हेही विसरू नकोस. कारण आता तू वाट चुकलास आणि हा मार्ग सोडलास तर जीवनात तू कधीही सक्सेस होणार नाही हे विसरू नकोस. कारण जी चिंता तू रोज पूजत आहेस ती तुला कधीही त्यापासून दूर नेणार नाही. ब्रह्मांड शक्ती या संदेशामार्फत तुम्हाला सांगू इच्छित आहेत की तुमची विजयाची तारख लवकरच ठरली आहे आणि ती जवळ आली आहे. ज्या कार्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस, खूप कष्ट केलेस, खूप वाईट गोष्टींना सामोरे गेलास, त्या कार्यासाठी तुझे काही नातेवाईक तुझ्यापासून दुरावले आहेत. तू एकट्याने संघर्ष केला आहेस, पण त्यांना तुझे यश दिसते, त्यामागचा संघर्ष दिसत नाही. पण आता परिस्थिती बदलत आहे. ब्रह्मांड शक्ती तुझ्या समर्पण भावाला समजत आहे. तुझी परीक्षेची वेळ संपली आहे. तुझ्या जीवनातील सर्व वाईट लोक
तुझ्यापासून दूर जातील. आता त्यांचा विचार करत बसू नको. फक्त तू स्वतःचा विचार केला नाहीस, नेहमी दुसऱ्यांचा विचार करून कार्य केलेस. खूप कठीण प्रसंगाला तू एकट्याने तोंडही दिलेस. तू कुणाला दृष्ट भावनेने पाहिले नाहीस. कुणाचे वाईट व्हावे असा विचारही तू मनात आणला नाहीस. माझ्या प्रिय बाळा, मग मी तुझ्याबद्दल वाईट का करेन? लक्षात घे, अरे प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येणारच आहे. ते तर आपल्या कर्माचा भाग आहे. तुझ्याकडून असेच कार्य घडत राहावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि मला माहीत आहे तू दुःखी करणार नाहीस, कारण माझे जे तुझ्यावरची अपेक्षा आहे ते तू अगदी आनंदाने दुःखी न राहता पूर्ण करशील. होय स्वामी आई, मी तुम्हाला दुखवणार नाही हा शब्दही तुझा कायम असू दे आणि तुझ्याकडून चांगले कार्य घडून येऊ दे. कोणाबद्दल वाईट विचार आणू नकोस, मन खचू देऊ नकोस. फक्त स्वामींवर विश्वास ठेव. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेव. आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नकोस. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नक्कीच बदलते. ती कायम राहण्यासाठी कधीच आलेली नाही, हे विसरू नकोस. बाळा, जीवन आहे त्यामध्ये फक्त दुःख आणि सुख हे कोणालाच नसतं. तेव्हा अनावश्यक चिंता आणि भीती हे का आजारासारखे आहे, जी तुमची आध्यात्मिक शक्ती नष्ट करते. तेव्हा देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण देव तुम्हाला जे आवडते देत नाही, उलट जे तुमच्यासाठी चांगले आहे तेच देव तुम्हाला देत आहे. त्यामुळे जे काही मिळत आहे ते आनंदाने स्वीकारा. देवाची इच्छा म्हणून तुम्ही ते आनंदाने घ्या. जन्म निश्चित, मृत्यू निश्चित. कर्म चांगले असेल तर नेहमीच स्मरणात राहाल. झाडाखाली पाणी ओतल्याने उंच पानापर्यंत पाणी पोहोचते, त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म नेहमी भगवंतापर्यंत पोहोचतात. तेव्हा सर्वांची सेवा करा, पण कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो, ती मानव कधीही देत नाही. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा. इतरांबद्दल कधीही तुमच्या मनात अपेक्षेला स्थान देऊ नका. देवाला मंदिरापेक्षा माणसाचे हृदय जास्त आवडते, कारण माणूस मंदिरात चालतो आणि देव हृदयात चालतो. जोपर्यंत देव तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. देव रोज लोकांना वाटत असतो, माहीत असतो, पण ओळखत कोणीही नाही. कारण जर ओळखले असते तर मनुष्य हा कधीच दुःखी राहिला नसता आणि कधीच त्याने कोणाला कमीही स्वीकारले नसते, कमीही मानले नसते. जे काही होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. देव दिसत नाही म्हणून तो सर्वत्र उपस्थित नाही असे समजू नका. हातात देऊन अंधार चालत राहिला दिवा तर कधीही तुम्हाला भ्रमामधून बाहेर पडता येणार नाही. तेव्हा दिवा आपल्यात आहे हे ओळखा आणि प्रकाश बाहेर आहे ते तुम्ही स्वीकारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.